आपल्या मुलाचं 24 तासांपैकी 14 तासांचं बॉडी क्लॉक सेट करता आलं पाहिजे. म्हणजे त्याची मॉर्निंगला उठण्याची वेळ काय, रात्री झोपण्याची वेळ काय, अभ्यासाची आयडियल वेळ कोणती आहे, मोबाईल वापरायचा नाही, टीव्ही पासून मुलगा दूर राहणार आहे, की आईच्या गर्भात मुलगा असल्यापासून तो आतापर्यंत कसा घडत गेला, त्याच्या लाइकिंग कशा चेंज होत गेल्या किंवा त्याच्या ॲबिलिटीज कशा डेव्हलप होत गेल्या, ते इथून पुढे तो फ्युचरमध्ये काय करेल. पुढच्याला ठेच मागचा शहाणा. म्हणजे एखाद्याच्या अनुभवातून मुलं शिकायची. पण आज तेवढा वेळ नाही आहे आपल्याला अनुभवातून शिकायला. प्रत्येकाला लवकर यश पाहिजे. अगदी सचिन तेंडुलकरांचं उदाहरण घेऊ शकतो आपण. 10वी फेल असणारा पर्सन आज भारतरत्न आहे. रिझन काय? पालकांना पण तेवढा वेळ नाहीये मुलांकडे लक्ष द्यायला, त्याला नेमकं काय आवडतं, आणि मुलांनाही लवकर समजत नाही की आपल्याला नेमकं काय आवडतं, आपण कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतो. जर एखाद्या मुलाच्या इनेट ॲबिलिटी तुम्ही शोधल्या तर तुमच्या मुलाला सांगावंच लागणार नाही तो अभ्यासाला बस. पण 10वी नंतर जेव्हा आपण क्षेत्र निवडतो तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनी 11वी-12वीच्या नेमके काय मुद्दे लक्षात घेतले पाहिजे? 10वीला सपोज 80% जास्त गुण मिळाले तर सायन्सला जायचं, जरा कमी मिळाले कॉमर्स, अजून कमी मिळाले आर्ट्स, अजून कमी मिळाले ITI वगैरे असे वोकेशनल कोर्सेस. ह्या पद्धतीची जी काही आपली शिक्षण पद्धती आहे मला वाटतं ती थांबवणं खरंच खूप गरजेचं आहे. तर सक्सेस मिळवण्याचा नेमका सोपा मार्ग कोणता आहे? खरं तर सक्सेसला कुठला शॉर्टकट नाहीये, कुठल्याच बाबतीत नाही. दुर्दैवानं आजकालच्या पिढीला ते फार भावतं. म्हणजे तुम्ही JEE कशासाठी करताय, नीट कशासाठी करताय, NDA ची तयारी कशासाठी करताय? टू प्लेस आउट युअर सेल्फ फॉर द गव्हर्नमेंट कॉलेजेस, नॉट फॉर द जॉब. त्यामुळे 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षांमध्ये कम्प्लीट 720 दिवस तुम्ही 99% एनर्जाइज राहिला आणि तुमच्यात 1% जरी लेझीनेस आला ना, तो 1% 99% कधी खाऊन जाईल कळणार नाही. 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी नेमक्या करिअरच्या वाटा कोणत्या आहेत? नमस्कार. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आजच्या खास पॉडकास्टमध्ये मी पद्मजा तुमचं स्वागत करते. आजचा पॉडकास्ट हा विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे. विशेष करून जे विद्यार्थी यंदाच्या वर्षी 9वी आणि 10वीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शनपर असा असणार आहे. त्यामुळे पॉडकास्ट संपूर्ण पहा. खरं तर 10वी हा आपल्या आयुष्याचा किंवा शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर आपण कोणतं क्षेत्र निवडतो यावरच आपल्या करिअरचा आणि आयुष्याचा हा ग्राफ अवलंबून असतो. त्यामुळे याच्यानंतर आपण कोणतं क्षेत्र निवडतोय याच्यावरतीच आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत फलटण एज्युकेशन सोसायटी, श्रीमंत मालोजीराजे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र, द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी फलटणचे प्रोफेसर अविनाश नरुटे सर. सर, मी स्वागत करते तुमचं या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. तर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. जसं 10वी आपण म्हणतो की आपल्या आयुष्याचा किंवा शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, आणि आपण ऐकतोय की 5वी पासूनच विद्यार्थ्यांना पालक सांगतात की नाही, आता तुझी 10वी आहे त्याच्यासाठी प्रिपेअर कर. तर 10वीला एवढं महत्त्व हे दिलेलं गेलेलं आहे. पण 10वी नंतर जेव्हा आपण क्षेत्र निवडतो तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनी 11वी-12वीच्या नेमके काय मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत? अच्छा, हा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पद्मजा. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या इकडचा क्राऊड अजून आहे वेल एज्युकेटेड, बट तेवढ्या प्रमाणात नाही आहे की जेवढ्या प्रमाणात विचार करायला पाहिजे. बेसिकली आज जर बघायला गेलं तर एज्युकेशनमध्ये काउन्सिलिंग असतं हे बऱ्याच जणांना माहितीच नाही. त्यामुळं स्वतःचं पालकांनी अज्ञान दूर करणं सुरुवातीला खूप गरजेचं आहे. त्यासाठी कुठल्या तरी एखाद्या एज्युकेशनल काउन्सिलरकडे गेलं पाहिजे, स्वतःचं अज्ञान दूर केलं पाहिजे. विविध क्षेत्र जे आहेत करिअरचे, एज्युकेशनमधून जिथे आपण जाऊ शकतो त्याचं ज्ञान क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. पण ते आजकालचे पालक करत नाहीत. आपल्याकडे काय प्रोसेस आहे? फॉर्मल प्रोसेस. 10वीला सपोज 80% जास्त गुण मिळाले तर सायन्सला जायचं, जरा कमी मिळाले कॉमर्स, अजून कमी मिळाले आर्ट्स, अजून कमी मिळाले ITI वगैरे असे वोकेशनल कोर्सेस. ह्या पद्धतीची जी काही आपली शिक्षण पद्धती आहे मला वाटतं ती थांबवणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे आत्ता खऱ्या अर्थानं एज्युकेशन पॉलिसीजमध्ये तुम्हाला तुमचा मुलगा जर डेव्हलप करायचा असेल तर पालकांनी करिअर निवडण्यासाठी मुलांच्या ॲबिलिटी चेक करणं खरंच खूप गरजेचं आहे. याला जोडूनच प्रश्न विचारते पुढचा की त्याच्यासाठीच त्यांनी आपल्या क्षमता कशा ओळखल्या पाहिजेत, ज्या तुम्ही आता ॲबिलिटीज म्हणाला, तेच विद्यार्थी आणि पालकांनी कसं ओळखलं पाहिजे? व्हेरी नाईस. आणि खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हेच खरं पालकांना कळायला पाहिजे की क्षमता मुलांच्यातल्या ओळखायला पाहिजेत. याला जोडून मी आधी एक प्री स्टोरी सांगतो आणि मग या एक्झॅक्टली क्वेश्चनच्या आन्सरवर येतो. फॉरेन कंट्रीजमध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर्मनीचं उदाहरण घ्या. काय केलं जातं तिथे? छोटा जर मुलगा एखादा असेल तर त्याला एकदम छोटा 3-4 वर्षांचा मुलगा अजून स्कूलला जात नाही,
त्याला एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये सोडलं जातं आणि तिथे कोणी नसतं. त्याच्यावर फक्त कॅमेऱ्यांवरून ऑब्झर्वेशन ठेवलं जातं आणि अनेक तिथे इक्विपमेंट्स असतात. मग तो मुलगा सगळ्यात जास्त कशाबरोबर वेळ घालवतोय, कोणत्या इक्विपमेंट बरोबर जास्त खेळतोय हे बघितलं जातं. मग त्याच्यावरून ते जज करतात या मुलाला त्यातली आवड आहे, तो फेवरेबल त्या गोष्टीसाठी आहे, किंवा हा मुलगा किंवा ही मुलगी बॉर्न फॉर दॅट थिंग असं पकडलं जातं आणि मग त्यातलं एज्युकेशन देण्याची ते एक निवड करतात. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ती एज्युकेशन पॉलिसी नाहीये. त्याच्यामुळं आपल्या मुलांच्या क्षमता ओळखण्यासाठी मार्केटमध्ये बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहेत. कारण आता बरेच जण काय करतात, मुलांच्या क्षमता फक्त शैक्षणिक गुणवत्तेवरती ठरवतात, म्हणजे अकॅडमिक ॲबिलिटीज. पण फक्त ती न बघता, जसं मी सांगितलं 80पेक्षा जास्त गुण सायन्स, जरा कमी पडले कॉमर्स, अजून कमी पडले आर्ट्स, हे न करता नुसत्या तेवढ्या एका मार्कशीटवर न जाता पालकांनी मुलांच्यातल्या नैसर्गिक उपजत गुण जे असतात त्याला आपण म्हणू शकतो इनेट ॲबिलिटीज, नैसर्गिक उपजत गुण शोधायला पाहिजेत, इनेट ॲबिलिटीज शोधायला पाहिजेत. जर एखाद्या मुलाच्या इनेट ॲबिलिटी तुम्ही शोधल्या तर तुमच्या मुलाला सांगावंच लागणार नाही तो अभ्यासाला बस. आज एखादी गोष्ट मुलाला आवडतच नाही आणि त्याला आई वडील करायला लावतात, उठ तो अभ्यासाला बस, उठ तो अभ्यासाला बस. मुलगा नाही करत आणि मग आई वडील म्हणतात तो ऐकतच नाहीये, त्याचा स्कोर येत नाहीये. इन्स्टेड जर तुम्ही त्याच्या इनेट ॲबिलिटींवर काम केलं, त्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये टाकलं, तर तुम्हाला सांगावंच लागणार नाही त्याला अभ्यास कर म्हणून. तो स्वतःहून अभ्यासाला बसेल, स्वतःहून त्याचं करिअर, त्याच्या ध्येयाच्या मागे तो स्वतः लागेल, ते गोल अचीव्ह करण्यासाठी तो लागेल आणि 100% त्याला यश मिळेल. मग हे कसं शोधायचं? आज मार्केटमध्ये बरेचशा टेस्ट आहेत. तुम्हाला माहिती असेल की US अतिशय प्रसिद्ध सायंटिस्ट आहेत डॉक्टर हावर्ड गार्डनर, यांनी एक थिअरी मांडली जी आपल्या फिंगरप्रिंटच्या रिलेटेड होते. आणि ती अशी होती की आपले फिंगरप्रिंट्सचं इम्प्रेशन आपल्या ब्रेनमध्ये असतं. म्हणजे आपल्या बॉडीचा राईट पार्ट पूर्ण हा लेफ्ट ब्रेनला कनेक्टेड आहे आणि लेफ्ट पार्ट पूर्ण राईटला कनेक्टेड आहे. त्यामुळे आपल्या मेंदूचे तसे पाहायला गेलं तर व्हर्टिकली 2 भाग आहेत. त्यामुळे आपल्या राईट हँडचे हे 5 बोटं जे आहेत त्यांचं इम्प्रेशन लेफ्ट ब्रेनवरती आहे आणि लेफ्ट हँडच्या ह्या फिंगरप्रिंटचं इम्प्रेशन राईट ब्रेनवरती आहे. सो जगामध्ये कुठल्याच पर्सनचे कोणाचेच फिंगरप्रिंट्स मॅच होत नाहीत. याचा अर्थ त्याचा मेंदू पण मॅच होणार नाही. सगळ्याच गोष्टी डिफरंट आहेत. मग फिंगरप्रिंट्स डिफरंट आहेत म्हणजे मेंदूचे लोब त्याचे डिफरंट आहेत, त्याचं इम्प्रेशन डिफरंट आहे. म्हणजे अगदी सांगायला झालं डिटेलिंगमध्ये तर आपला फ्रंट थंब जो असतो तो प्रीफ्रंटल लोब डिफाईन करतो. त्यानंतर इंडेक्स फिंगर फ्रंटल लोब, मिडल फिंगर परायटल लोब, त्यानंतर रिंग फिंगर टेम्परियल आणि शॉर्ट फिंगर तुमचा लिटल फिंगर जो आहे तो ऑसिपिटल लोब. म्हणजे फ्रंटल, फ्रंटल, परायटल, टेम्परल आणि ऑसिपिटल असे 5 वेगवेगळे लोब आहेत. हे डिफाईन करतात मुलांच्यातल्या क्षमता. मग हे हावर्ड गार्डनर यांनी सांगितलं आणि बऱ्याचशा लोकांवरती त्या टेस्ट केल्या. त्या टेस्ट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये 98-99% पर्यंत सिमिलॅरिटी आहे. ज्यांचे फिंगरप्रिंट्स डिफरंट आहेत याचा अर्थ ब्रेनवरचे इम्प्रेशन डिफरंट आहे आणि म्हणून त्या मुलांचं लायकिंग डिफरंट आहे, त्याचा नेचर डिफरंट आहे. आज बघा तुम्ही 100 मुलं एका क्लासमध्ये ठेवलेत, त्यांना फर्स्ट स्टँडर्डपासून 10th पर्यंत शिकवायला समजा फॉर एक्झाम्पल टीचर सेम आहेत, त्यांचं स्कूल सेम आहे, त्यांचा करिक्युलम सेम आहे. इनस्पाईट ऑफ दॅट प्रत्येक मुलाचं लायकिंग वेगळं आहे, प्रत्येक मुलाची आवड वेगळी, त्यांच्या स्ट्रेंथ वेगळ्या, त्यांच्या कॅपॅबिलिटीज वेगळ्या आहेत. हे का होतं? बिकॉज ऑफ दॅट इनेट पोटेन्शियल. त्यामुळे मला आज या माध्यमातून पालकांना सांगायचं आहे की तुम्ही जो ट्रेडिशनल वे वापरता की मुलांच्या मार्क्सवरती करिअर निवडायचं, त्यापेक्षा मुलांच्या इनेटवर जर करिअर निवडलं, त्यांच्या इनेट ॲबिलिटी चेक केल्या आणि त्याच्यासाठी जी एक DMIT टेस्ट आहे, डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट, ती आपल्या सेंटरला पण आपण अवेलेबल केली आहे यावर्षीपासून. त्या जर टेस्ट मुलांच्या आपण करून घेतल्या आणि जर आपल्या मुलांचा रिपोर्ट पालकांच्या समोर ठेवला तर अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर त्यामध्ये इतके इम्प्रेशन्स म्हणजे इफेक्टिव्ह येतात की आईच्या गर्भात मुलगा असल्यापासून तो आत्तापर्यंत कसा घडत गेला आहे, त्याच्या लायकिंग कशा चेंज होत गेल्या किंवा त्याच्या ॲबिलिटीज कशा डेव्हलप होत गेल्या, ते इथून पुढे तो फ्युचरमध्ये काय करेल, या सगळ्या गोष्टींचे इम्प्रेशन्स आपल्याला त्याच्यात मिळू शकतात. आणि म्हणून तुमचा प्रीफ्रंटल लोब, फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्परियल लोब, ऑसिपिटल लोब हे चेक करणं, मुलांच्यातल्या ॲबिलिटीज चेक करणं म्हणजे इनेट ॲबिलिटी हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे इनेट ॲबिलिटीला जर अकॅडमिक ॲबिलिटी म्हणजे एज्युकेशनची जोड मिळाली तर सक्सेस प्रत्येक मुलाला मिळणार हे निश्चित आहे. आणि म्हणून
पालकांनी अशी निवड करणं माझ्या मते खूप गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. खरंच सर, तुम्ही खूप महत्त्वाचं एक्सप्लेनेशन केलं तिथे. आणि मार्क किंवा अकॅडमिक स्कोरपेक्षा त्यांच्या स्किल्स काय आहेत याच्यावरती पालकांनी जर लक्ष दिलं बरोबर. तर नक्कीच त्यांच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे मुलांचं करिअर हे खूप छान प्रकारे घडू शकतं. जसं तुम्ही आता म्हणालात की एक टेस्ट आहे, तर हो. त्याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल की एक्झॅक्टली ती कशा प्रकारे वर्क करते किंवा त्याचं स्वरूप काय आहे. ॲक्च्युली ही जी टेस्ट आहे याला डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट म्हणतात. आपण या टेस्टसाठी बँगलोरची एक कंपनी आहे, मुळात बँगलोरमध्ये ही कंपनी त्यांचं एकमेव सेंटर आहे भारतातलं. सो त्यांचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत त्यांच्याशी कनेक्ट करून मी त्यांचे सेमिनार पूर्ण अटेंड केले, त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि तशा पद्धतीनं त्यांची सिस्टम मी आपल्या सातारा जिल्ह्यातल्या माझ्या फलटण ह्या छोट्या तालुक्यामध्ये माझ्या मुलांसाठी आणण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं ही जी टेस्ट आहे ह्याचे इन्व्हेंटर खऱ्या अर्थानं कोण आहेत तर डॉक्टर हार्वर्ड गार्डनर आहेत, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. ते आजही हयात आहेत आणि त्यांच्यामुळं करिअरची एक वेगळी दिशा मुलांना येत्या काळात मिळणार आहे. त्यामुळं पूर्वी कसं होतं की पुढच्याला ठेच मागचा शहाणा, म्हणजे एखाद्याच्या अनुभवातून मुलं शिकायचे. पण आज तेवढा वेळ नाही आहे आपल्याला अनुभवातून शिकायला. प्रत्येकाला लवकर यश पाहिजे, आपापल्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. आज तुम्ही बघा 15-16 वर्षाचं वय असलं की मुलगा 10वीत असतो, 17 वय 12वीत असतो, 4 वर्ष बॅचलरला जातात, 2 वर्ष मास्टरला जातात, 23पर्यंत तर मुलगा शिकतोच आहे. मेडिकलला अजून एखादं वर्ष जास्त जातं, 24पर्यंत. जर 24पर्यंत मुलांना रेग्युलर शिक्षण घ्यायला वेळ लागतोय, जर रिपीट केलं आणि पुढच्याला ठेच मागचा शहाणा अनुभवातून शिकायचं म्हटलं तर मग डेव्हलपमेंट कधी होणार, मुलगा सेट कधी होणार. आणि ॲक्च्युअली जे मार्केटची नीड असते ती तुम्हाला त्या वयात करावी लागते पूर्ण. त्यामुळं म्हणून अनुभवातून शिकण्यापेक्षा ह्या DMIT टेस्ट जर आपण केल्या, त्याला काय जास्त वेळ लागत नाही. तुम्ही आपल्या सेंटरमध्ये DMITची लॅब आहे, त्या लॅबमध्ये येऊन डायरेक्टली मुलांचे आपण फिंगरप्रिंट्स घेतो. ते फिंगरप्रिंट्स कॅच करून मशिनरीमध्ये त्याच्यावरती ॲनालायसिस केलं जातं आणि ते ॲनालायसिस करून आपली जी काय बॅकएंडची टीम आहे, जी सायंटिस्ट लेवलची टीम आहे, मुलांच्या ब्रेन मॅपिंगवर काम करते. कारण जसं मी सांगितलं की मुलांचा ब्रेन वेगळा आहे, फिंगरप्रिंट्स वेगळे म्हणजे ब्रेन वेगळा, म्हणजे तो रिपोर्ट बाय डिफॉल्ट कॉपी पेस्टेड नाही आहे. 1000 मुलांची टेस्ट असू देत किंवा 2000 मुलांची टेस्ट असू देत, प्रत्येक मुलाच्या त्या ब्रेन मॅपिंगवर काम करावं लागतं, त्याच्या ॲबिलिटीज शोधाव्या लागतात आणि मग ते शोधून त्याचे इम्प्रेशन्स काढून त्याचा एक 50 पेजेसचा रिपोर्ट तयार होतो. तो रिपोर्ट यायला एक 15-20 दिवस जातात. आल्यानंतर मग तो पालक आणि मुलं एकत्र बसवून ती जी DMIT टेस्ट आहे त्याच्याबद्दलचं आपण काउन्सिलिंग करतो. त्याला 2-3 तास जातात की प्रत्येक मुलाच्या पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत. आणि प्रत्येक पालकाला ते कळतं, यार हे खरं आहे की माझा मुलगा खरोखर असाच होता, तो 8वीत असताना असा होता, 7वीत असताना असा होता, मागच्या 4-5 वर्षापूर्वी असा होता. आणि हे पालकांना लिटरली फील होतं ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग करतो. त्यामुळं बाय डिफॉल्ट कुठल्या ज्योतिषानं सांगायची गरज नाही पडत की तो भविष्यात काय बनणार आहे. त्याच्या इनेट सांगतात की तो भविष्यातला काय बनणार आहे. अगदी सचिन तेंडुलकरांचं उदाहरण घेऊ शकतो आपण. 10वी फेल असणारा पर्सन आज भारतरत्न आहेत. रिझन काय? रमाकांत आचरेकर सरांसारखे गुरु मिळाले आणि ते गुरु मिळाल्यामुळं त्या गुरूंनी त्यांच्यातलं इनेट शोधलं आणि ते इनेटवर काम केलं. त्यांनी अलाव केलं त्यांना ग्राउंडवर सतत जायला, प्रॅक्टिस करायला. सचिन स्वेट्स आउट हिमसेल्फ ऑन द ग्राउंड आणि त्याच्यातून त्यांची तयारी झाली. आज भारतरत्न म्हणून देशाला ते नावारूपाला आले. लता दीदींचं उदाहरण घ्या. शिक्षणाचा काही संबंध नाही, अगदी 1ली-2री शिक्षण. स्वतःचं नाव सुरुवातीच्या काळाला लिहिता येत नव्हतं, पण दीनानाथ मंगेशकरांसारखे स्वतःचे वडील गुरु म्हणून लाभले. त्यांनी त्यांचं वोकल कॉर्डवर काम केलं, आवाजातली जादू ओळखली, व्हायब्रेशन्सवरती काम केलं, साऊंडच्या पिचिंगवर काम केलं. 4थ्या वर्षीपासून वयाच्या गायला लावलं. आज भारतरत्न म्हणून गेल्या, जगाच्या पाठीवरती नाव करून गेल्या. हे का? इनेट ॲबिलिटी. अनेक उदाहरणं मला तुम्हाला देता येईल, अनेक, की ज्यांचं इनेटमुळं करिअर घडलं. मी आज हेच पालकांना तुमच्या प्लॅटफॉर्मवरून मला सांगायचं की तुमच्या मुलाचं तुम्ही 10वीपर्यंत शिक्षण उत्तम दिलंच आहे, नो डाऊट, पण त्याला जर इनेटचं पोटेन्शियल मिळालं, आज तुम्ही जर रमाकांत आचरेकरांसारखा तुमच्यात गुरुचा अँगल नाही आहे किंवा दीनानाथ मंगेशकरांसारखा गुरुचा अँगल तुमच्या जर नाही आहे, तर तुमच्या मुलाला तसा गुरु शोधून द्या, त्याची टेस्ट करून घ्या आणि त्याचं इनेट अकॅडमीला जोडून घ्या. म्हणजे अकॅडमिक ॲबिलिटीज आणि इनेट ॲबिलिटीज जर एकत्र झाल्या तर 101% येत्या काळाचा तो सचिन तेंडुलकर असणार आहे किंवा तो तुमची मुलगी लता दीदींच्या लेवलला. मी आर्ट्समधलं आणि स्पोर्ट्समधलं सांगतोय, बट सेम अबाउट एज्युकेशन फील्ड.
जर तुमच्या मुलांमध्ये चांगले स्किल आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन स्किल चांगले आहे, त्याचं ग्रॉस मोटर स्किल चांगलं आहे, त्याचं लँग्वेज चांगलं आहे, लॉजिक चांगलं आहे, तर तुमचा मुलगा उद्याचा उत्तम IAS ऑफिसर बनू शकतो. जर तुमच्या मुलाचं 2D आणि 3D इमॅजिनेशन खूप पॉवरफुल आहे आणि लॉजिक पण खूप चांगलं आहे, तर तुमचा मुलगा उद्याचा खूप चांगला आर्किटेक्ट इंजिनियर बनू शकतो. हे कळायला पाहिजे पालकांना आज, आणि हे शोधता येतं ह्या टेस्टच्या माध्यमातून. त्यामुळं हे करून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि मी तर आपल्या अकॅडमीमध्ये, म्हणजे जिथं मी आता काम करतोय, तिथे कंपल्सरी आम्ही आमच्या सगळ्या मुलांना ते करून घेणार आहे. याचा अर्थ माझ्या अकॅडमी जेवढी मुलं आत्ता शिकतायत त्यातला एकही मुलगा, म्हणजे फर्स्ट रँकवाला मुलगा असू देत किंवा लास्ट रँकवाला मुलगा असू देत, त्याचं करिअर होणार ह्याची गॅरंटी मला आहे. खरंच सर, ही जी टेस्ट तुम्ही म्हणाल, मला तुमच्या एक्सप्लेनेशनवरून खरंच कळलं की ते खरंच उपयुक्त आहे. आणि जर ही टेस्ट केली तर तो वेळ वाचणार आहे पालकांचा पण, कारण की जग एवढं धावतं आहे, पालकांना पण तेवढा वेळ नाही आहे मुलांकडे लक्ष द्यायला, त्याला नेमकं काय आवडतं. आणि मुलांनाही लवकर समजत नाही की आपल्याला नेमकं काय आवडतं, आपण कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतो. पण या टेस्टच्या द्वारे त्यांना नक्कीच कळणार आहे. आणि पुढे जाऊन जे होणार आहे की एखाद्या वर्ष आपण एखादा कोर्स करतो आणि नंतर तो आपण डिसलाईक करून सोडून देतो, पूर्ण सोडतो, त्याच्यामध्ये वेळ जातो. पण जर अशी टेस्ट असेल तर खरंच त्यांचं करिअर जे आहे ते एकदम सेट होईल. असं त्याला धरूनच मला पुढचा प्रश्न जो असा विचारायचा तो म्हणजे की पालक आणि विद्यार्थ्यांबद्दल आता आपण जाणून घेतलं, पण शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल होत आहेत सध्या, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? अच्छा, हा आपण खरं तर तुमचे एकवर एक प्रश्न अतिशय चॅलेंजिंग यायला लागलेत खरं तर, कारण हे सुद्धा आपल्या पालकांना कळणं खरंच खूप गरजेचं आहे. पूर्वी बघा तुम्ही, आता ICSE बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, त्यात नंतर आपलं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड SSC बोर्ड आहे. SSC बोर्डमध्ये पण इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश, मराठी अशा पद्धतीनं आपली एज्युकेशन सिस्टीममध्ये वेगवेगळे कॅटेगरी आहेत. अलीकडेच आता गव्हर्नमेंटनं एक नवीन रूल काढला आहे, त्या वर्षीपासून तो अप्लाय पण होणार आहे कदाचित, की सगळेच आपले SSC स्कूल आता CBSE मध्ये कन्वर्ट, कारण CBSEचा करिक्युलम, NCERT करिक्युलम हा फॉलो केला जाणार आहे. आणि त्यामुळं पालकांना त्या लेवलचं नॉलेज अजून मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, 10वीचं बोर्ड आणि 12वीचं बोर्ड हे दोनच फक्त बोर्डाच्या परीक्षा होत्या. आता इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे सलग 4 वर्ष बोर्डाचे येणार आहेत. तसा GR पण काढलेला आहे, त्याच्यावर त्यांचं केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं तसं वर्किंग चालू आहे. कदाचित येत्या 1-2 वर्षात ते अप्लाय पण केलं जाईल. 2च बोर्डाच्या परीक्षांना मुलं एवढी काकुलतीला येतात. 4-4 वर्ष सलग जर बोर्डाचे झाले तर मग मुलगा किती पोटेन्शियल मुलांचे लागणार आहेत आणि आईवडिलांचं पण किती लागणार आहे हे तुम्हाला समजू शकता. वाढत्या ग्लोबलायझेशनमध्ये किंवा आत्ता जे काही पॉप्युलेशन होत आहे त्याच्यामध्ये क्वालिटीचा मुलगा डेव्हलप होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. कारण शिक्षणांमध्ये होणारे बदल का गरजेचे आहेत त्याच्यातलं एक बेसिक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की CBSEचा फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे जो NCERT बॅकग्राऊंडमधून शिकलाय आणि एखादा SSCचा मुलगा असेल जो स्टेट बॅकग्राऊंडमधून शिकलाय. ह्या दोघांमध्ये 10वी पर्यंतचं एज्युकेशन सेम आहे पण बोर्ड डिफरंट आहे. मग ही दोन मुलं सेम कोर्सला अपेअर करतात, 11-12 सायन्स. ज्यावेळेस ते अप्लाय करतात तिथे त्यावेळेस CBSEतला मुलगा थोडासा अधिकचं नॉलेज त्या ठिकाणी जाणवतं, त्याकडे आहे, लवकर गेनिंग होतं, कॅपॅसिटी लवकर आहे गेनिंगची. आणि SSC वाल्याला थोडं कमी. असं का? बिकॉज ऑफ करिक्युलममध्ये असणारा तो डिफरन्स. तो जर फिलअप करायचा असेल तर हे जे नवीन येणारं शिक्षणातलं धोरण आहे हे खरंच इम्पॉर्टंट आहे आणि ते व्हायला पाहिजे, या मताचा मी 100% आहे. पण हे होत असताना या पण गोष्टींचा विचार करायला पाहिजे. यू कॅनॉट इमिजिएटली मर्ज ऑल द स्कूल्स इन दॅट. कारण मराठीवाले जे मुलं आहेत त्यांना जर एकदम तुम्ही मर्ज केलं तर ते जमणारच नाहीये. कारण त्यांना ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड टीचिंग असतं हे माहिती नाही, किंवा त्यांना एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज काय असतात हे माहिती नाही, सायन्सच्या रिलेटेड बेसिक टेक्निकल ऍक्टिव्हिटीज काय असतात हे माहिती नाही. आणि मग ह्याचा अडचणी 100% होणार आहे. मी माझ्या अकॅडमीमध्ये गेले 3 वर्ष झालं, तुम्ही या माध्यमातून तुम्हाला दाखवता आलं तर 100% ते पालकांना दाखवा की आपण आपले जे काही पालक आहेत, आता आपल्या अकॅडमीचे 3-4 वेगवेगळे युनिट आहेत, पण त्यातलं बेसिकली जे मधुजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आपलं युनिट जे वर्क करतं त्याच्यामध्ये सेमी इंग्लिश मिडियमची जी मुलं आहेत त्या मुलांना NCERT लेवलचं फाउंडेशन मी देतोय पियर्सन पब्लिकेशनमधून. सगळ्यात महत्त्वाचा पाठ जे मी CBSEच्या मुलांना देतो तेच ह्यांना देतो, म्हणजे इक्वल करण्याचा प्रयत्न केला. CBSEच्या फाउंडेशनच्या मुलांना ज्या ऍक्टिव्हिटी मी घेतो त्याच ऍक्टिव्हिटी मी या मुलांना घेतो. त्यामुळं 5वी पासूनच
मुलांना त्या लेवलच्या ॲक्टिव्हिटी दिल्या, त्या लेवलचं एज्युकेशन दिलं, तर 100% आपला मुलगा 11वीला ज्यावेळेस अडचणी फेस करतो CBSEच्या मुलाच्या कंपॅरिझनमध्ये ते होणार नाही. आणि म्हणून ह्या एज्युकेशन पॉलिसीजमधला बदल प्रत्येक पालकांनी समजून घ्यायला पाहिजे की हा एज्युकेशनल कल्चर डिफरन्स आहे का, तर 100% आहे. नवीन शासनानं जो काही नियम काढतायत येत्या 2 वर्षात तो ॲक्सेप्ट पण लोकांनी केला पाहिजे. पण ते करत असताना त्याच्या आधी अशी इन्स्टिट्यूट, आता आम्ही काय सगळ्यांना पुरून उरणार नाही, आमच्याकडे आत्ताच मुळात हाऊसफुल स्ट्रेंथ आहे, त्यामुळे प्रत्येक एरियातल्या प्रत्येक क्लासवाल्यानं किंवा स्कूलवाल्यांनी आपल्या मुलांना ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टीचिंग द्यायलाच पाहिजे, 100% द्यायला पाहिजे. ते जर दिलं, त्यांच्या फाउंडेशनमध्ये जर ग्रोथ केली, तर 100% मुलांना नवीन होणारे जे शिक्षणातले धोरणातले बदल आहेत ते ॲक्सेप्ट करायला सोपं जाईल. अदरवाईज जे एकदम घेतलं तर पचणार नाही. की द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमीची स्थापना नेमकी कशी झाली? खरं तर हा प्रश्न गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचं सांगायचं झालं तर आधी थोडंसं पाठीमागे जाऊन एज्युकेशन सोसायटीबद्दल बोलावं लागेल. फलटण एज्युकेशन सोसायटी ही आमच्या फलटण तालुक्यातली किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातली अतिशय नावाजलेली आणि नावारूपाला आलेली एज्युकेशन सोसायटी आहे. त्या सोसायटीच्या स्थापनेच्या आधीसुद्धा, म्हणजे अगदी 150 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे 1882-83च्या काळामध्ये श्रीमंत मधोजी महाराजांनी मधुजी हायस्कूलची स्थापना केली. आणि त्यावेळेस कदाचित महाराष्ट्रातली ती पहिली दुसरी शाळा असावी, म्हणजे माझ्याकडे आता एक्झॅक्ट डेटा त्याचा नाही आहे, पण पहिल्या 2-3 शाळांमध्ये आपल्या शाळेचा नंबर त्यावेळेस होता. सो श्रीमंत मधुजी महाराजांनी चालू केलेलं ते शिक्षणाची गंगा आज फलटणमध्ये एवढी अविरत चालू आहे की त्यानंतर श्रीमंत मालोजी राजे जे त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, अनेक वेगवेगळ्या शाळांची स्थापना केली, त्यालाच पुढे लागून मग पुढे आत्ताचे जे आपले श्रीमंत रामराजे आहेत किंवा आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत किंवा आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आहेत, त्यानंतर श्रीमंत शिवाजीराजे महाराजांनी सुद्धा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोलाचा वाटा दिला. फलटणमध्ये एज्युकेशनली ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये अगदी KG पासून PG पर्यंत सगळ्या टाईपचे कॉलेजेस, आमच्याकडे आत्ता फक्त मेडिकल कॉलेज सोडलं तर बाकी सगळे शाळा प्लस कॉलेजेस त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं आज 50,000+ विद्यार्थी संख्या आमच्या एज्युकेशन सोसायटीची आहे. खूप मोठ्या प्रमाणात नावारूपाला आलेली ही एज्युकेशन सोसायटी आहे. मध्यंतरीच्या काळात पाठीमागच्या 4-5 वर्षांपूर्वी आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे जे सेक्रेटरी साहेब आहेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्यांच्या डोक्यात कदाचित हा थॉट आलेला असावा की आपल्या एज्युकेशन सोसायटीला जर अजून अपलिफ्ट करायचं असेल किंवा वरच्या लेवलला अजून घेऊन जायचं असेल तर आपल्याला ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत विविध क्षेत्रातल्या, मग MPSC असू देत, UPSC असू देत किंवा सायन्स फील्डमध्ये जर तुम्हाला 12वीच्या पुढे कुठे करिअर करायचं असेल तर MST CETची परीक्षा असेल, नीट असेल, JEEची एक्झाम असेल, NDAची असेल, अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी एक मार्गदर्शन केंद्र उभारावं लागेल असा थॉट त्यांच्या डोक्यात ऑलरेडी आला होता. त्यालाच पुढं प्लॅनिंग करण्याचं काम आज आपले जे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी आहेत आदरणीय अरविंद निकम सर, त्यांनी त्याच्यावरती प्लॅनिंग करायला सुरुवात केली आणि तशा पद्धतीनं त्यांचं वर्किंग ऑलरेडी चालू झालेलं होतं. बाय दॅट टाइम मी माझ्या प्रोफेशनली टीचिंग फील्डमध्ये गेस्ट लेक्चर वगैरे घेणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये बिझी होतोच पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर मग असंच आदरणीय निकम सरांकडे माझ्याबद्दलचा रेफरन्स आला होता, त्यामुळे त्यांनी मला कॉल केला आणि त्यांच्या ऑफिसला संडेलाच बोलवून घेतलं होतं. असाच एक रविवार होता आणि तुम्ही भेटायला येऊ शकता का वगैरे या पद्धतीनं. आणि इमिजिएटली आय रिस्पॉन्ड येस की हो मी आहे त्या संडेला फ्री, आय विल कम. आणि त्या पद्धतीनं मग तिथे गेलो, सरांबरोबर भेट झाली. त्यावेळेस मला फलटण एज्युकेशन सोसायटी बिलकुल माहिती नव्हती. मग तिथे गेल्यानंतर मग सरांबरोबर भेट झाली आणि मग ते जे समजलं की कशा पद्धतीनं एज्युकेशन सोसायटी काम करते. आज प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक गावाच्या ठिकाणी शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, संस्था आहेत, पण ज्या डेस्परेटली ती संस्था काम करते, पैशासाठी नाही, तो पूर्ण भाग वेगळाच आहे. दे जस्ट वॉन्टेड टू वर्क इथिकली. तो संस्था चालकांचा प्रभाव मला सरांच्या बोलण्यातून जाणवला
आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला असं असं एक चालू करायचं आहे मार्गदर्शन केंद्र, तर तुम्ही जॉईन कराल का? सो इमिजिएटली आय रिस्पॉन्ड येस, की आपण 100% करू. आणि मग हळूहळू त्यांनी मग मला या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. लेटर ऑन मग आपलीच फलटण एज्युकेशन सोसायटीची एक गव्हर्निंग काउन्सिलिंगची टीम आहे, त्यांच्यासमोर आदरणीय बाबा पण त्यावेळेस तिथं उपस्थित होते. त्यांच्यासमोर मला माझं प्रेझेंटेशन द्यायला लावलं की जर मला मार्गदर्शन केंद्राचं लीडर बनायचं आहे किंवा मला सायन्समधल्या किंवा विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यांचं लिडिंग मला एज्युकेशन सोसायटीमध्ये जर करायचं असेल तर माझ्यात पोटेन्शियल आहे की नाही आणि माझा काही प्री प्लॅन आहे हे त्यांना आधी बघायचं होतं. आणि म्हणून एका मोठ्या कॉन्फरन्स हॉलला ती मीटिंग होती. माझं पूर्ण प्रेझेंटेशन तिथे जवळपास सलग 1.5 तास नॉन स्टॉप मी प्रेझेंटेशन देत होतो की व्हॉट इज ॲक्च्युअल माय प्लॅन टू अपलिफ्ट आवर एज्युकेशन सोसायटी. आणि ते इतकं प्रत्येकाला त्या भावलं आणि इमिजिएटली मला बाबांनी त्या ठिकाणी निकम सरांना सांगितलं की आपण यांना संधी दिली पाहिजे. आणि मला ह्या पदावर इतक्या कमी वयात, आत्ता तरी मी 32च आहे, 3 वर्षांपूर्वी आय वॉज जस्ट 28-29 त्यावेळेस मला इतक्या कमी वयात आज या पदावर बसण्याची संधी मिळाली. आणि मग खऱ्या अर्थानं ह्या एज्युकेशन सोसायटीमध्ये अकॅडमीची स्थापना झाली. त्यामुळं श्रीमंत मालोजीराजे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र ह्याची मी आपल्या सोसायटीत येण्याच्या आधीच आदरणीय बाबांनी मंत्रालयातून सचिवालयातून परमिशन आणली होती या अभ्यास केंद्राची. त्यामुळे आपलं काही कुठलं असतं प्रायव्हेट कोचिंग क्लास वगैरे नाही आहे, आपलं गव्हर्नमेंटच्या शासनाच्या मान्यतेचा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी घेतो. आणि त्याच्यातून ह्या अकॅडमीची सुरुवात गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी म्हणून आपण त्या ठिकाणी केली. खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे सर. तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे त्या संस्थेशी जॉईन झालात आणि तुम्ही आज या पोझिशनवर आहे. तुम्ही आत्ता सांगितलं की तुमची इथे सुरुवात कशी झाली किंवा या संस्थेशी तुम्ही कसे काय जोडले गेलात, पण एक्झॅक्टली तुम्ही ॲज अ डायरेक्टर म्हणून काय काम करता या संस्थेसाठी ते मला जाणून घ्यायला आवडेल. अच्छा, खऱ्या अर्थानं आता डायरेक्टर पद हे माझ्यासाठी नवीनच होतं त्या पदावर बसणं, कारण याच्या आधी या पोस्टचा मला अनुभव नव्हता. 1-2 प्रायव्हेट अशाच इन्स्टिट्यूशनमध्ये मी अगदी BM ब्रांच मॅनेजर पोस्टपर्यंत पण गेलेलो आहे, त्या पदावर बसलेलो आहे. त्यामुळं ॲडमिनिस्ट्रेशन माझ्यात होतंच आणि मला आधीपासूनच ते स्किल होतं माझ्यामध्ये, त्यामुळे मला ते लिडिंग आवडायचंच. बेसिकली मला टीचिंग फील्ड पण खूप पहिल्यापासून आवडत होतं, त्याच्यामुळं टीचिंगला ॲडमिनिस्ट्रेशनची जोड मिळाली आणि म्हणूनच मला आज ह्या पदावरती खूप छान पद्धतीनं काम करता येतं आहे खरं तर. त्यामुळे तुम्ही जे विचारलं की डायरेक्टर म्हणून माझे रोल्स काय आहेत, कसं असतं ना की बाकीच्या सगळ्या फील्डपेक्षा एज्युकेशन फील्ड हे अतिशय इम्पॉर्टंट फील्ड आहे. कारण बाकीच्या फील्डमध्ये तुमचा डायरेक्ट पीपल कनेक्ट येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्या MNC कंपनीमध्ये काम करत असाल, बिंग ॲज अ इंजिनियर, मेकॅनिकल असू देत, सॉफ्टवेअर असू देत, केमिकल असू देत, सो पीपल यूज टू वर्क विथ द मशीन्स. पण मेडिकल सेक्टर असेल किंवा टीचिंग सेक्टर हे असे फील्ड आहेत की जिथे तुम्हाला माणसं डेव्हलप करायला किंवा ते रिकवर करायला काम करायचं असतं. मग आता ह्या टीचिंग फील्डमध्ये काम करत असताना तुमच्याकडे त्या क्वालिटीज ॲबिलिटीज असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे माझ्याकडे ऑलरेडी त्या डेव्हलप केलेल्या होत्या. त्याला ॲडमिनिस्ट्रेशनची जोड दिल्यामुळं डायरेक्टर पदावरती बसताना मला जास्त त्रास बिलकुल नाही झाला. पण त्याला एक JD डिस्क्राईब करावं लागतं, जॉब डिस्क्रिप्शन, ते ठरवणं खूप गरजेचं असतं. नाही तर कधी कधी काय होतं की मी खूप मोठ्या पदावर बसलो आणि मग आपल्याला आपल्यापेक्षा खालच्या पदावाल्यांची किंमत राहत नाही. म्हणजे मग ते काय इझी असं करून चालत नाही. हे आपलं असं सेक्टर आहे एज्युकेशन सेक्टर की जिथे माझ्या पोस्टची जेवढी व्हॅल्यू आहे तितकीच पिऊनची पण व्हॅल्यू आहे. कारण अगदी आलेल्या पालकांना गेटपासून करेपर्यंत, त्यांना जाईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर त्यांची इन्क्वायरी करणं, त्यानंतर त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला घेऊन जाणं, रिसेप्शनचं काम वेगळं आहे, काउन्सिलर डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे, आपले प्रत्येक कोऑर्डिनेटर आहेत डिपार्टमेंटचे त्यांचं काम वेगळं आहे, अकॅडमिक हेड आहेत त्यांचं काम वेगळं आहे, ब्रांच मॅनेजर माझेच कलिग, माझे कझन गणेश कोकरे सर आहेत त्यांचं काम वेगळं आहे आणि माझं काम वेगळं. अशा प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. त्याच्यामुळं बिंग ॲज अ डायरेक्टर एक JD ठरवला, जॉब डिस्क्रिप्शन, आणि मग प्रत्येकाचा रोल कसा क्रॉस चेक करता येईल, कोणाचं चुकत असेल तर ते रिकवर कसं करता येईल ह्याच्यावरती काम केलं. आणि म्हणून आत्ता इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, म्हणजे ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप एक्झाम असेल, त्यानंतर किंवा तुमची NMMSची एक्झाम असेल, डॉक्टर होमी बाबाची बालवैज्ञानिक बनण्याची एक्झाम असेल, किंवा तुमच्याकडं नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स असतील,
किंवा अगदी 10वीमध्ये आपण दिली जाणारी NTSCची एक्झाम असेल, हम्म. नॅशनल टॅलेंट्स रिसर्चसाठीची एक्झाम असते ती, किंवा त्यानंतर 11वी-12वीमध्ये जो महत्त्वाचा टप्पा असतो त्यातल्या ज्या काही एक्झाम्स असतील, मग JEE मेन्स ॲडव्हान्स असेल, नीट नावाची परीक्षा असेल, किंवा MST CET असेल, NDA असेल, अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणं हा खऱ्या अर्थानं माझा त्या स्पर्धा परीक्षेच्या केंद्रामध्ये म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये डायरेक्टर म्हणून माझा मेजर रोल आहे. तर अशा पद्धतीने मी काम करतो. ओके सर, थँक्यू हे सांगितल्याबद्दल. आता येऊयात आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी नेमक्या करिअरच्या वाटा कोणत्या आहेत? अच्छा, खऱ्या अर्थानं हा आता खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आता रिसेंटली जे 10वीची मुलं परीक्षा देणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यांच्यासाठीचा हा का महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण 10वी नंतर करिअर निवडत असताना अनेक वाटा आहेत. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बेसिकली विचार करायला गेलं तर काही मुलं डिप्लोमा कोर्सेस निवडतात, काही वोकेशनल कोर्सेस निवडतात, आणि काही 11वी-12वीला जाण्याचा प्रिफर मार्ग निवडतात. आता डिप्लोमा आणि वोकेशनल कोर्सेस जर सोडले, कारण डिप्लोमा म्हणजे डिप्लोमाच आहे, ते कुठलं एज्युकेशन नाही, इट्स अ सर्टिफिकेट जे तुम्हाला कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळतं. वोकेशनल कोर्सेसचं पण तेच आहे. पण 11वी-12वी दॅट इज द प्रिफर्ड एज्युकेशनल मोड. जसं 10वीपर्यंत तुम्ही सेकंडरी एज्युकेशन म्हणता, तसं 11वी-12वीला तुम्ही हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणता. तो एज्युकेशनचा प्रॉपर वे आहे. त्याच्यामुळं मग 11वी-12वी जर पकडलं तर त्याच्यात अगेन 3 वाटा येतात, एकतर आर्ट्स, नंतर कॉमर्स, आणि तिसरं सायन्स. त्यामुळं जसं मी मगाशी सांगितलं की मार्क्सवर न जाता मुलांच्या ॲबिलिटीजवर जायला पाहिजे, त्या पद्धतीनं ॲबिलिटी मुलांच्या ओळखून त्या मुलाला आर्ट्समधली आवड असेल तर आर्ट्समध्ये पाठवलं पाहिजे, कॉमर्समध्ये अगदी CA बनायचे, CS करायचं असेल तर कॉमर्समध्ये पाठवलं पाहिजे, त्याच्यातलं त्याला नॉलेज गेन करून तिथपर्यंत गेलं पाहिजे. किंवा मग अगदीच आत्ता तुम्हाला माहिती आहे भारतासहित अख्ख्या जगामध्ये 65% करिअरच्या वाटा कशातून आहेत? एकट्या सायन्समधून आहेत. म्हणजे 10वी नंतरच्या ज्या करिअरच्या वाटा आहेत, डिप्लोमा, वोकेशनल कोर्सेस आणि 11वी-12वी आर्ट्स आणि कॉमर्स, हे सगळे मिळून 35%, आणि एकट्या सायन्सला 65% आहेत. एवढा ह्यूज क्राऊड सायन्सकडे आहे. त्याच्यामुळं मग सायन्समध्ये करिअर करणं प्रिफर मुलांनी जास्तीत जास्त करावं, सक्सेस जर मिळवायचं असेल. हे मला पर्सनली असं वाटतं की ते निवडायला पाहिजे. त्याचं बेसिक कारण मी तुम्हाला सांगतो की सपोज सायन्समध्ये आपण जर आलो तर सायन्समध्ये मग तुम्हाला वेगवेगळे 6 फील्ड बेसिकली मिळतात. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, आर्किटेक्चर आहे, ॲग्रिकल्चर आहे, डिफेन्स आहे, फार्मसी आहे, असे वेगवेगळे फील्ड आहेत. आणि त्या फील्डमध्ये टेक्निकल असू देत किंवा नॉन टेक्निकल, मुलांच्या इनेटला एकत्र करून ॲकॅडमिक्स जोडायचं आणि त्या फील्डमध्ये जायचं. बेसिकली 10वीमध्ये जर एखाद्या मुलाचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग आहे, प्रचंड स्ट्रॉंग आहे, तर त्या मुलांनी इंजिनिअरिंगचा विचार करायला हरकत नाही. मॅथ्स पण स्ट्रॉंग आहे, लॉजिकली मुलगा स्ट्रॉंग आहे, ड्रॉइंग पण खूप छान आहे, तर त्यानं आर्किटेक्चरला जायचा विचार करावा. काही मुलं सोशली फार ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्यामध्ये ती क्वालिटी असते, त्यांची लँग्वेज पण स्ट्रॉंग आहे, अशा मुलांनी, किंवा ग्रॉस मोटर स्किल त्यांचं चांगलं आहे, अशा मुलांनी मेडिकलमध्ये जायला हरकत नाही. डॉक्टर बनायचंय, पॅरामेडिकलमध्ये जायचंय, येस दे कॅन, जाऊ शकतात. किंवा मग फॉर एक्झाम्पल काही शेतकऱ्यांची मुलं आहेत. आज बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघा, ज्या शेतकऱ्यांना खूप शेती असते, 10, 15, 20 एकरांपेक्षा जास्त, 50-50 एकर, ते त्यांची मुलं ॲग्रीमध्ये पाठवतात, ॲग्रिकल्चरमध्ये पाठवतात. BSc ॲग्री करा, हॉर्टिकल्चर करा, फिशरी करा, फॉरेस्ट्री करा, आणि ती करून UPSC करायचा प्रयत्न करा. कारण आज बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त UPSCचे अधिकारी BSc ॲग्री नंतर बनतात. राहुरी विद्यापीठाचा त्याच्यात नंबर लागतो, पुणे विद्यापीठाचा त्याच्यामध्ये नंबर लागतो. तर माझं असं पर्सनली म्हणणं आहे की ह्या ज्या करिअरच्या वाटा आहेत, ह्या अशा वाटा मुलांनी स्वतःच्या इनेट शोधणं गरजेचं आहे. त्याच्यावर काय, मला जर कोणी विचारायला आलं की माझा मुलगा 10वीला पास झाला आणि 90% मार्क्स पडले, किंवा एखादा दुसरा पालक आला की माझ्या मुलाला 70% मार्क पडले, तर मी काय करू? तर मी कधीच त्यांना आय वुड नेवर सजेस्ट देम ऑन देअर मार्क्स की काय करा. आय विल डेफिनेटली गाईड देम ऑन देअर इनेट ॲबिलिटीज. मी पहिल्यांदा सांगेल तुम्ही टेस्ट करून घ्या किंवा काउन्सिलिंग करून घ्या, मुलाचं ॲनालायसिस प्रॉपर आधी होऊ देत, त्याचं ब्रेन मॅपिंग होऊ देत, त्याची बॉडी लँग्वेज काय ते आम्हाला आधी कळू देत, त्यानंतर आपण करू. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर यश मिळवायचं असेल ना, सक्सेस मिळवायचं असेल, तर एज्युकेशनलच्या ह्या वाटा अशा निवडणं फार गरजेचं आहे. सर, खरंच खूप महत्त्वपूर्ण उत्तर होतं हे. म्हणजे खूप कन्फ्युजन असतं विद्यार्थ्यांमध्ये की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. यातून त्यांना नक्कीच उत्तर मिळेल आणि ते बरोबर डिसिजन घेतील याच्यातून. अगदी बरोबर. आता मला हे एक क्वेश्चन विचारायचं आहे, ज्याच्यासाठी आपली सगळी धडपड चालू असते, ते म्हणजे सक्सेस. तर सक्सेस मिळवण्याचा नेमका सोपा मार्ग कोणता आहे?
खरं तर सक्सेसला कुठला शॉर्टकट नाहीये, कुठल्याच बाबतीत नाही. दुर्दैवानं आजकालच्या पिढीला ते फार भावतं. ते इंस्टाग्राम बघायचं किंवा रील्स पाहायच्या, आणि कोणीतरी रील स्टार असतो किंवा कुणाला तरी यश कशातून मिळालेलं असतं. तर मुलं 9वी-10वीच्या आज 9वी-10वी काय 5वी-6वीच्या मुलांचं सुद्धा इंस्टाग्रामला अकाउंट आहे, आणि मग ते बघतात रील वगैरे, आणि ते बघून मग इन्फ्लुएन्स होतात, मला पण हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण हे सक्सेस मिळवण्यासाठी असा कुठला शॉर्टकटच नाहीये. सो फॉर दॅट पर्पज मला असं वाटतं यू नीड टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवरती विश्वास असणं, आत्मविश्वास असणं वेगळं, आणि म्हणजे काय म्हणूयात ना, कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स असतो, तर तो अति आत्मविश्वास नसावा, कॉन्फिडन्स नक्कीच असावा, आणि त्या स्ट्रेंथवरती मुलांनी काम करायला पाहिजे. म्हणजे एखादं जर सक्सेस मिळवायचं असेल तर मुलांना फक्त फायनल डेस्टिनेशन दिसतं, अँड दे ऑलवेज फॉरगेट टू एन्जॉय ड्युरिंग देअर जर्नी. म्हणजे त्यांच्या जर्नीच्या काळामध्ये एन्जॉय करायलाच मुलं विसरतात, पालकही विसरतात, आणि मग हे चुकीचं आहे. मला असं वाटतं मग म्हणजे सक्सेस इज नॉट ओनली वन डेस्टिनेशन, इट्स अ प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट, इट्स अ पाथ ऑफ डेव्हलपमेंट. ज्या मार्गावरून तुम्ही चालत 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 जाता, इट्स सेल्फ ती अचिव्हमेंट असते. आणि म्हणून त्यासाठी करिअरच्या वाटेवरून जात असताना शॉर्टकट कुठलाच नाही आहे यशाला. मग त्याच्या आधी सगळ्यात आधी मुलांकडे प्रॉपर डायरेक्शन असणं खूप गरजेचं आहे. त्या डायरेक्शनवरती मुलांनी काम केलं पाहिजे, त्याच्यावर त्यांचा गोल सेटिंग झाला पाहिजे. मला एक्झॅक्टली कुठं जायचं आहे. फॉर एक्झाम्पल 10वीचा मुलगा आहे, डायरेक्शन शोधायला पाहिजे, वेअर आय वॉन्टेड टू गो. लाईक 11वी-12वीला जायचंय, डिप्लोमा कोर्सेसला जायचंय की व्होकेशनलला जायचंय. आफ्टर त्याच्यात तुम्ही ठरवलं की मला 11वी-12वी करायचंय, मग त्याच्यात तुमचं गोल सेटिंग पाहिजे की मला त्याच्यात नक्की काय, म्हणजे मला इंजिनिअरिंग करायचंय का, मेडिकल करायचंय का, ॲग्रिकल्चरला जायचंय, आर्किटेक्चरला जायचंय का, फार्मसीला जायचंय का, डिफेन्सला जायचंय, कुठे नक्की जायचंय, त्याचं प्लॅनिंग असायला पाहिजे. सायंटिफिकली त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर मग पुढे जाऊन मग तुम्ही त्याच्यावर ॲक्शन्स घेऊ शकता, तशा कमांड्स स्वतःला देऊन ते अचीव्ह करण्यासाठीच्या. आणि एकदा ह्या सगळ्या गोष्टी जर जोडून आल्या तर 100% आपल्याला यश त्या टप्प्यावरती तसं मिळत जातं. त्याच्यामुळे शॉर्टकट्स असा कुठला नाही आहे. त्याला सक्सेस मिळवण्यासाठीचा खास मंत्र तर खरं म्हणायला भेटलं स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क, ह्या 2 गोष्टी आहेतच. अकॅडमीची जोड त्याला असावी, इनेटची पण त्याला जोड असावी, आणि प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला हे सांगत राहिलं पाहिजे दॅट आय नीड टू कीप ऑन ट्राईंग. मला हे करायचंय, आय विल नॉट गिव्ह अप ॲट एनी कॉस्ट. मी कधीच गिव्ह अप करणार नाही, हे स्वतःला सांगत राहिलं नाही, यश 100% एक दिवस आपल्या मुलांना मिळणार आहे. मुलांना यशस्वी करण्यासाठी तुमची जी धडपड चालू आहे, तर मुलांना यशस्वी करण्यासाठी नेमकी द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी नेमकी कशी मदत करते? अच्छा, खरं तर माझ्यासाठी पर्सनली हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. कारण कसं होतं ना, मेट्रो सिटीतले पालक वेगळे आहेत, पुण्यामधले असतील, इव्हन आमच्या बारामतीतले पण. बारामती पण आता तुम्ही बघा, पुण्याच्या लागून बारामतीचे डेव्हलपमेंट झाले, पण बारामतीच्या शेजारी आमचा तालुका आहे फलटण तालुका, जिथे आम्ही एज्युकेशनली काम करतो. जसं मी मगाशी सांगितलं की आमच्या अगदी 4-5 पिढ्यांपासून, जे श्रीमंत मधुजी महाराजांपासून ते आत्तापर्यंत जे एज्युकेशनचं कल्चर रुजवलंय, हे खूप वेगळ्या पद्धतीचं कल्चर आहे. आम्ही इथिकली बाउंडेड आहोत लोकांसाठी. त्यामुळे फलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या शेतकरी जो आज बांधावर काम करतोय, तो तेवढा मेट्रो सिटीतल्या पालकांसारखा नाहीये. तर आम्हाला समजावून द्यावं लागतं की एज्युकेशनमध्ये काय बदल झालेत, पॉलिसीज कशा बदलल्यात. मेट्रो सिटीतला एखादा मुलगा आणि आपल्या मुलांच्यात किती मोठा डिफरन्स आहे. दो आपल्या मुलाकडे नॉलेज भरपूर आहे, आय कॅन अंडरस्टँड, पण तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, तेवढं त्यांचं स्टेज डेअरिंग नाहीये. मग ह्यासाठी आम्ही काय चालू केलं, आपल्या अकॅडमीच्या मार्फत आम्ही मुलांचं स्टेज डेअरिंग वाढवायला सुरुवात केली. स्पोकन इंग्लिश आपल्या मुलांना आपण कंपल्सरी केलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला पॉईंट की आपल्या अकॅडमीला इतरांपेक्षा वेगळं जर करायचं असेल तर एकच गोष्ट केली पाहिजे, फक्त मुलांना पुस्तकी नॉलेज न देता प्रॅक्टिकलमध्ये उतरवलं पाहिजे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आम्ही तिथे आमच्या मुलांना ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग देतो. प्रत्येक मुलाला, 5वीचा मुलगा असू देत किंवा 10वीचा असू देत, ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग द्यायचं. प्रत्येक चॅप्टरवरती किमान 10 ते 15 ॲक्टिव्हिटी घ्यायच्या, त्या ॲक्टिव्हिटी शूट करायच्या. पालकांना पण घरी बसल्या कळालं पाहिजे. व्हॉट्सअपला आम्ही एक ग्रुप तयार केला आणि त्याच्यावरती त्या ॲक्टिव्हिटी वाटवतो. सो घरी बसून पालकांना किंवा शेतात बसून पालकांना कळतं की आज आपल्या अकॅडमीत काय ॲक्टिव्हिटी झाली, आणि ते इतके खुश असतात. आम्हाला भेटल्यानंतर परत सांगतात, सर ती ॲक्टिव्हिटी इतकी छान झाली. आज आमच्या फलटणमधल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचं आम्ही काम करतोय. त्यामुळे शहरातल्या मेट्रो सिटीतल्या प्रत्येक मुलाला आमचा मुलगा कम्पीट करायला आज तयार आहे. कारण अकॅडमीत तर त्याला सगळं मिळतच आहे, पुस्तकी नॉलेज 100% आहेच, पण त्याला मुलांना बेंचमार्क असा आम्ही सेट केला. स्पोकन इंग्लिश पण दिलं,
ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड टीचिंग दिलं आणि त्याला फाउंडेशनची जोड दिली. अशा पद्धतीनं त्रिसूत्री फॉर्म्युला तयार केला आणि आज मुलांच्या ती डेव्हलपमेंट आम्ही आमच्या अकॅडमीच्या लेवलला करून घेतोय. नाईस सर. खरं तर या संस्थेची ओळखच त्याच्यासाठी आहे की ते मुलांना यशस्वी करण्यासाठी धडपडतात. बरोबर. तर मला आता विचारायला आवडेल की जेई आणि नीट परीक्षा देताना नेमका अकॅडमिक प्लॅन मुलांचा कसा असला पाहिजे? ऍक्च्युली हा सगळ्यातच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण खऱ्या अर्थानं ह्या 2 परीक्षा ज्या आहेत किंवा त्याला जोडून मी NDAचं म्हणू शकतो, MHT CET सुद्धा, ह्या ज्या परीक्षा आहेत ना पद्मजा, ज्या 11वी आणि 12वी नंतर येतात, ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. एकतर मुलांचा एज ग्रुप काय असतो, 16-17 या एज ग्रुपमधली मुलं. तसं पाहायला गेलं तर मॅच्युरिटी लेवल एवढी नाहीये ऍज कम्पेअर टू MPSC UPSC. तिथे मुलं बॅचलर झालेली असतात MPSC UPSC करायला. आणि MPSC UPSC परीक्षा कशासाठी आहे? पोस्टिंग मिळवण्यासाठी आहे. ती परीक्षा द्यायची धडपड अनेक मुलांची आहे, बट ती कशासाठी आहे? डायरेक्टली पोस्टिंग मिळवायचं, ट्रेनिंग घ्यायचं आणि सॅलराइड बनायचं, IAS बनायचं, IPS बनायचं, किंवा महाराष्ट्रातली MPSC एक्झाम आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला क्लास 1 क्लास 2 बनण्याची संधी आहे. तसं 11वी-12वीत नाहीये. ह्या परीक्षेचा प्लॅटफॉर्मच वेगळा आहे. म्हणजे तुम्ही JEE कशासाठी करताय, नीट कशासाठी करताय, NDAची तयारी कशासाठी करताय? टू प्लेस आउट युअर सेल्फ फॉर द गव्हर्नमेंट कॉलेजेस, नॉट फॉर द जॉब. हा जो बेसिक डिफरन्स आहे हा आज पालकांना कळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या एक्झामचं चॅलेंज UPSC MPSC पेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे, कितीतरी पटीनं प्रेशराईज आहे. एवढ्या कमी वयात तेवढ्या लेवलची मुलं आज तयारी करतायत. सो हॅट्स ऑफ टू देम की ज्या पद्धतीची तयारी करून घेत आहेत. आणि आमच्यासारखे इन्स्टिट्यूट त्याला अजून चांगल्या प्रमाणात एक काय म्हणूयात आपण त्याला, मुलांना नर्चिंग करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या एज ग्रुपमध्ये JEEची मेन्सची असेल किंवा ॲडव्हान्सची असेल, नीट नावाची परीक्षा असेल, NDA असेल, CET असेल, याची तयारी करून घेताना पूर्ण मुलांचा एक ग्राफ आपल्याकडे असायला पाहिजे. आणि बेसिकली कधी कधी काय होतं की ह्या परीक्षांची तयारी आपण फक्त 2 वर्ष करतो. इट्स नॉट इनफ. तुम्ही 8वी पासून तयारीला लागलं पाहिजे, किंबहुना 5वी पासून तर वेल अँड गुड. कारण ज्यावेळेस तुम्ही 4-4, 5-5 वर्ष इन्व्हेस्ट करता त्यावेळेस खऱ्या अर्थानं रिझल्ट तुमच्या यायला दिसतात. कारण 8वी, 9वी, 10वी तुम्ही काय करता, मुलांच्यातलं NCERTचं फाउंडेशन अजून जास्त रुजवता. ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड टीचिंगमुळे मुलांचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढतं. सगळ्यात महत्त्वाचं फाउंडेशनचा करिक्युलम मुलांना दिल्यामुळं एक प्रश्न 1 मिनिटात वाचायचा, त्याचे 4 ऑप्शन वाचायचे आणि करेक्ट आन्सर शोधायचं, हे मुलांना गमक कळतं. आणि म्हणून त्यांचं परफेक्शन 11वी-12वीमध्ये जास्त होतं. म्हणून हे 8वी पासून असायला पाहिजे खरं तर. त्यामुळे 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षांमध्ये कम्प्लीट 720 दिवस 2 वर्षांचा प्लॅन परफेक्ट तुमच्याकडे पाहिजे. मुलांचं बॉडी क्लॉक सेट करता आला पाहिजे. इन्स्टिट्यूशनला, पालकांना नाही, कारण पालक 10वी पर्यंत खूप छान गायडन्स देऊ शकतात, 11वी-12वीला स्पेशली JEE नीटला तर देऊ शकत नाही. त्यामुळे त्या लेवलला आमच्यासारखे जे काही मेंटॉर्स आहेत किंवा एज्युकेशनल काउन्सिलर आहेत अशा ठिकाणी येऊन आपल्या मुलाचं 24 तासांपैकी 14 तासांचं बॉडी क्लॉक सेट करता आलं पाहिजे. म्हणजे त्याची मॉर्निंगला उठण्याची वेळ काय, रात्री झोपण्याची वेळ काय, अभ्यासाची आयडियल वेळ कोणती आहे, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी ह्या विषयांची त्या वेळेनुसार गरज कधी आपण निवडली पाहिजे अभ्यास करण्यासाठी, उजळणी करण्यासाठी, प्रॅक्टिस मोर अँड मोर करण्यासाठी, DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम शीट सोडवण्यासाठी, ही पालकांना कळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्स्टिट्यूट निवडताना म्हणजे 11वी-12वीसाठी जसं की आता आमचा प्लॅटफॉर्म आहे गुरुद्वारा सायन्स अकॅडमीचा, जिथे आम्ही JEE नीटची तयारी करून घेतो, NDAची CETची तयारी करून घेतो. तर आम्ही फक्त हवेत बोलत नाही, मुलांच्या ऍक्च्युअल इनेटवर काम करून मुलाचं बॉडी क्लॉक सेट करण्याचं काम करतो. म्हणजे 14 तासांसाठी मोबाईल वापरायचा नाही, टीव्ही पासून मुलगा दूर राहणार आहे. इव्हन या वर्षीपासून तर आम्ही हॉस्टेल आणि मेसची पण सुविधा चालू केली आहे. त्यामुळे अगदी फलटण सोडून बाहेरच्या मुलांसाठी पण आम्ही यावर्षी एक्सपोजर चालू केलं आणि तशा आमच्याकडे इन्क्वायरीज पण चालू झाल्या 2 महिन्यांपासून. सो वी आर ऍक्च्युअली वर्किंग फॉर द बॉडी क्लॉक. आणि मुलांचं बॉडी क्लॉक डेव्हलप करून 14 तासांचा प्लॅन जर केला, तुम्ही बघा 24 तासांपैकी 14 तास जर एखादा मुलगा गोलवर काम करत असेल, स्वतःच्या सक्सेस मिळवण्यासाठी जर काम करत असेल, सगळे एंटरटेनमेंटचे बाजूला सगळ्या गोष्टी ठेवून, सोशल मीडिया बाजूला ठेवून, तर त्याला का नाही यश मिळणार. तर त्या पद्धतीनं JEE मेन्स, ॲडव्हान्स, नीट, NDA किंवा CETची तयारी करत असताना 720 दिवसांचं प्लॅनिंग, डेली बॉडी क्लॉक मुलांचं असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियापासून, मोबाईलपासून मुलगा दूर असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे.
सर आत्ता आपण जो हा पॉडकास्ट करतोय त्याचं मेन कारण हेच आहे की मुलांचं शंका निरसन करणं. बरोबर. पण मला हे विचारायचं तुम्हाला की मुलांचं शंका निरसन करणं गरजेचं आहे का आणि ते कितपत गरजेचं आहे? ॲक्च्युली खरंच खूप इम्पॉर्टंट आहे हे. पण शंका निरसन म्हणजे मुलांचं थोडक्यात डाऊट सॉल्व्हिंग. म्हणजे दिवसभरात आपण जे काही शिकलोय त्याचं डाऊट सॉल्व्हिंग होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठलंही इन्स्टिट्यूट असू देत, तिथे तुमचं एक 6-7 तासांचं इन्स्टिट्यूटचं एक प्लॅनिंग असतं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 2-2 तास म्हणजे 6 तास संपतात, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 2-2 तास आणि 6 तास संपतात. त्यानंतरचे 1.5-2 तास खूप इम्पॉर्टंट आहेत. तिथे DSP सेक्शन असतं. आज आपल्या अकॅडमीमध्ये DSP सेक्शन आहे, डाऊट सॉल्व्हिंग सेक्शन. ओके. त्यामध्ये आपल्या मुलांना कंपल्सरी तिथे आपण पाठवतो डाऊट सॉल्व्हिंग करायला. काय होतं ना की तुम्ही बघा, मुलं फार प्रेशराईज होतात लवकर. मग थोडंसं टेन्शन आलं, पुन्हा थोडं टेन्शन आलं, पुन्हा थोडं, आणि छोट्या छोट्या गोष्टी पायलअप होत जातात आणि मोठं टेन्शन येतं आणि मुलाचा कॉन्फिडन्स जातो. अशा लेवलच्या परीक्षेची तयारी करताना गोष्टी पायलअप होणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे टेन्शन येत राहतं. त्यामुळं रोजचा कॉन्सेप्ट रोज जर क्लिअर झाला, रोजच्या शंकांचं निरसन दररोज जर झालं, तर मुलाला टेन्शन येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी तिथल्या तिथं मुलगा सॉल्व्ह करेल, त्याचे डाऊट सॉल्व्ह करेल. त्यामुळं दररोजचं 6 तासांचं शेड्यूल, आणि शेड्यूल झाल्यानंतर पटकन मुलगा जर आपल्या फेवरेट टीचरकडे गेला, आपल्या रिलेटिव्ह सब्जेक्ट टीचरकडे जर गेला रिलिव्हंट, तर तो स्वतःचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. आणि डाऊट सॉल्व्ह करून त्या दिवसभरातल्या सगळ्या अडीअडचणी जर दूर केल्या, तर 100% त्याला लवकर रिव्हिजन करता येऊ शकते. स्वतःचे सगळे कॉन्सेप्ट लवकर रिवाईज करता येतात. आणि अशा माध्यमातून जे मी मगाशी सांगितलं, पायलअप होतात छोट्या छोट्या गोष्टी आणि टेन्शन येतं, ते मुलांना येणार नाही. त्यामुळं दररोजच्या दररोज डाऊट सॉल्व्हिंग करणं किंवा DSP सेक्शनला मुलांनी जाणं बंधनकारक आहे आणि जायलाच पाहिजे.
सर, मला इथे हा प्रश्न विचारायला आवडेल की मुलांना यशस्वी करण्यासाठी या अकॅडमीचं रहस्य नेमकं काय आहे? ॲक्च्युली रहस्य म्हटलं तर हार्डवर्क 100% आहे. त्याला जोडून स्मार्ट वर्क नक्कीच आहे. फलटणसारखा एवढा ग्रामीण भाग आहे आमचा बरोबर. सातारा जिल्ह्यातला, तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी मेट्रो सिटीला कम्पीट करतोय. नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलची आज नीड काय आहे, किंवा आज भारताच्या नॅशनल लेवलच्या जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत आणि इंटरनॅशनल लेवलचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांची नीड काय आहे, की फॉर एक्झाम्पल त्या लेवलला आपला मुलगा गेला पाहिजे. म्हणजे आज बघा, मुलगा 10वीची परीक्षा देतोय, 2 वर्षानंतर 12वीची परीक्षा देईल, त्यानंतर 4-5 वर्षानंतर मुलगा बॅचलर करून बाहेर पडणार आहे. मग त्यावेळची मार्केटची नीड काय असेल हे शोधून आम्ही मुलांच्यात काम करतोय सध्या. म्हणजे आम्ही आजचा विचार नाही करत आहे. ॲक्च्युली आमच्या अकॅडमीचं असं रहस्य आहे की आम्ही पुढचे भविष्यातले 7-8 वर्ष डोळ्यासमोर ठेवतोय आणि त्याच्यावर काम करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे आम्हाला यश मिळतंय हे त्याच्यामुळं मिळतंय. त्यामुळं ह्या पद्धतीनं मुलांचा एक हायरार्चिकल ग्राफ आम्ही तयार करतो आणि त्या पद्धतीनं पालकांना आणि मुलांना भविष्यात आपल्याला कुठं जायचं आहे त्याचं एक गोल सेटिंग करून त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज गेल्या 3-4 वर्षात टॉपचे रिझल्ट आम्हाला मिळाले. समीक्षा क्षीरसागर नावाची आमची मुलगी 2022मध्ये महाराष्ट्रात सेकंड रँक, प्रथम क्रमांक, फर्स्ट रँक तिनं मिळवला ओबीसी कॅटेगरीमध्ये. सौरभ धनावडे नावाचा स्टुडंट आहे आमचा, MST CET मधून 99.99% महाराष्ट्रात सेकंड रँक ओबीसी कॅटेगरीतून त्याला मिळाला. हे जे ह्या ज्या रिझल्ट आहेत ते असेच आलेले नाही आहेत, किंवा JEE मेन्सचे आम्हाला रिझल्ट दुसऱ्याच वर्षी मिळाले. आणि आज आमचे 50पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्यांची फेलोशिप घेऊन, स्कॉलरशिप घेऊन शिकत आहेत गेल्या फक्त 3 वर्षात. हे तर फक्त आत्ताशी 4थं वर्ष चालू आहे. त्यामुळे खूप लवकर आम्हाला तसं यश मिळालं. पण याच्यात आमच्या शिक्षकांचं कष्ट आहे, 100% हार्डवर्क आहे आणि खूप छान पद्धतीचं प्रिपरेशनल प्लॅनिंग करून आम्ही काम करतोय. सर, इथे मला आता अजून एक क्वेश्चन विचारायला आवडेल की यंदाच्या वर्षी जे 10वी आणि 12वीची परीक्षा देत आहेत विद्यार्थी, त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? खऱ्या अर्थानं या प्लॅटफॉर्मवरून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की 10वीच्या परीक्षेला आणि SSC बोर्ड असेल किंवा HSC बोर्ड असेल, मनापासून खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छांच्या मार्फत मी एकच सल्ला त्यांना देईल की स्ट्रॉंग अभ्यास केला पाहिजे आणि कधीही मुलांनी एम्बॅरेस होऊन किंवा मला फेल्युअर येईल असा थॉटच कधी डोक्यात नाही आणला पाहिजे. म्हणजे तुम्ही कायम पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. मी नेहमी आमच्या मुलांना सांगतो की तुम्ही 100% एनर्जाइज पाहिजे. 100%. तुम्ही 99% एनर्जाइज राहिला आणि तुमच्यात 1% जरी लेझीनेस आला ना, तो 1% 99%ना कधी खाऊन जाईल कळणार नाही. कारण लेझीनेस ऑलवेज लीड्स टुवर्ड्स द फेल्युअर. आणि सक्सेस मिळवण्यासाठी मुलांनी 100% एनर्जाइज असायला पाहिजे. आणि त्यासाठी मग असे निगेटिव्ह थॉट कधीच डोक्यात नाही यायला पाहिजे. त्यामुळे आज या प्लॅटफॉर्ममधून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला जो 10वीची आणि 12वीची परीक्षा देतोय, मी एवढंच सांगेल, 100% एनर्जाइज राहा. स्वतःच्या इनेटवरती, कॅपॅबिलिटीवरती स्वतःचा विश्वास ठेवा. हार्डवर्क करा. आता पेपर फार जवळ आलेत. कदाचित तुमच्यापैकी कोणी 70% प्रिपेअर असेल, कोणी 80, कोणी 90, कोणी 100% प्रिपेअर्ड आहे. शेवटच्या 15-20 दिवसात रिव्हिजन खूप चांगली करा. प्रचंड मेहनत करा. स्वतःवर विश्वास ठेवा. उद्याचं जग हे तुमच्यासाठी खूप वाट बघतंय तुम्ही सक्सेसफुल बनण्यासाठी. एवढंच सांगतो आणि शुभेच्छा देतो. सर, धन्यवाद. आणि अजून मला एक विचारायला आवडेल की आता आपण या पॉडकास्टच्या माध्यमाद्वारे त्यांचं शंका निरसन करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, पण तरीही जरी काही विद्यार्थ्यांनी आणि पालकांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही शंका निरसन करायचं असेल तर त्यांनी तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करावा? आपण तर त्यांना आपल्या स्क्रीनवरती आपली सगळी डिटेल्स शेअर करूच. आमच्या अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करू, जेणेकरून पालकांना आपण ते दाखवा. आपल्या अकॅडमीची जी काही लिंक आहे ती आपण या माध्यमातून शेअर करा. आणि कधीही तुम्ही कॉल करा. म्हणजे मंडे टू सॅटर्डे संडे एव्हरीडे आपली अकॅडमी चालू असते. त्या ठिकाणी 24/7 कुठलाही टाईमचा पण रूल नाही, कारण अगदी रात्री 9:30-10 पर्यंत आपलं ऑफिस त्या ठिकाणी चालू असतं, सकाळी 7 वाजल्यापासून. त्याच्यामुळं त्या टाईममध्ये आपण जर कॉल केले, तुमच्या शंकांचं निरसन केलं, कुठलाही प्रश्न तुम्हाला असू देत, करिअरबद्दलचा असू देत, इनेट ॲबिलिटी शोधण्याबद्दलचा असू देत, फाउंडेशनच्या रिलेटेड असू देत किंवा अन्य काय, त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आम्ही ऑलवेज तयार आहोत, रेडी आहोत. कारण आपल्याला उद्याची अख्खी पिढी घडवायची, जनरेशन घडवायचं आहे आणि त्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना एक नवीन स्टॅबिलिटी देऊ शकतो. तर वी आर ऑलवेज रेडी आणि आपल्या स्क्रीनवरती आम्ही आपल्या सगळ्या डिटेल्स शेअर करू. सर, धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही खरंच तुमची अकॅडमी खरंच खूप चांगलं काम करते, जी नवीन पिढी येते त्यांच्यासाठी आणि आपल्या भारताचं
भविष्य घडवण्यासाठी असं मी म्हणेन. आणि या पॉडकास्टमध्ये त्यांचं खूप शंकानिरसन झालं. हा पॉडकास्ट त्यांना खूप मार्गदर्शनपर राहील हे मी इथं सांगते. आणि या पॉझिटिव्ह नोटवरती आणि येणाऱ्या पिढीला आणि येणाऱ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इथे शुभेच्छा देऊन हा पॉडकास्ट इथे थांबूयात. थँक्यू सो मच. येस. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.